ज्यावेळेस शिवाजी महाराजांची सुटका झाली, शिवाजी महाराज राजगडाकडे आले, पण शिवाजी महाराजांच्या नंतर जवळपास 2 महिन्यांनी संभाजी महाराज राजगडावर दाखल झालेले आहेत. आता ह्याच्यामध्ये एक प्रवाद खूप उत्पन्न होतो, म्हणजे वाद उत्पन्न होतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांना आग्र्याच्या कैदेतून सुटल्यानंतर कुठं ठेवलं. त्यातला पहिला विषय येतो तो म्हणजे मथुरा, आणि दुसरा विषय येतो तो म्हणजे काशीचा. आता ह्याच्याविषयी अजून पण काम चालू आहे, ह्याच्यावर कुठल्या आपण निष्कर्षावर येत नाहीयेत. आणि छत्रपती संभाजी महाराजांना ह्या आग्र्याच्या भेटीमध्ये सगळ्यात चांगली जी गोष्ट भेटली म्हणजे आग्र्याच्या कैदेच्या वेळेस, ते म्हणजे त्यांना एक चांगला मित्र भेटला, आणि त्या मित्राचं नाव आहे जे तुम्ही आज सर्वांनी ऐकता, ते म्हणजे कवी कलश. हे कवी कलश छत्रपती संभाजी महाराजांना आग्र्याच्या कैदेमध्ये भेटलेले आहेत वयाच्या 9व्या वर्षी. आता कवी कलशाचा मुद्दा इथं येतो. आता आपण दोघे समवयस्क आहोत, तर आपलं एक म्हणणं असतं की नाही, माझा मित्र माझ्या समवयाचा असला पाहिजे. आता मी तुमच्या मार्फत दर्शकांना देखील सांगतो, सर्व जे काय पाहतील, कुणी हा विचार केलाय का की कवी कलशाचं आणि छत्रपती संभाजी महाराजांचं वय काय होतं. छत्रपती संभाजी महाराजांचं वय वर्ष 9, मग कवी कलशांचं वय वर्ष 9च होतं का? नाही. किती होतं? आता तसे थेट पुरावे नाही आहेत, पण ऐतिहासिक नोंदींच्या आधारे असं मानता येतं की कवी कलशामध्ये आणि छत्रपती संभाजी महाराजांमध्ये जवळपास 10 ते 15 वर्षाचं अंतर आहे. ज्या व्यक्तीच्या वयामध्ये एवढं अंतर आहे मित्राच्या नात्यामध्ये, तर तुम्ही विचार करू शकता की ती काय मैत्री असली पाहिजे. म्हणजे मी नेहमी माझे जेवढे मित्र आहेत ना, त्यातले मोस्ट ऑफ द मित्र, बरेचसे मित्र हे माझ्यापेक्षा वयाने 5-6 वर्षांनी मोठे येतं. त्याचं कारण आहे, त्या मैत्रीचं कारण असं मी समजतो की जर आपल्या वयापेक्षा आपला मित्र मोठा असेल ना, तर त्याच्यामुळे आपल्याला 4 गोष्टी चांगल्या शिकायला भेटतात. अनुभवाच्या गोष्टी सांगतो, आणि तो आपल्याला नक्कीच चांगला सल्ला देतो. आणि तो कवी कलशाचं फार मोठं योगदान मी असं म्हणतो की छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये आहे. ते कशा प्रकारे ते समजलं पाहिजे की संभाजी महाराजांना साहित्याची आवड, जी ब्रज भाषेमध्ये निर्मिती झालेली साहित्य निर्मिती, ही कवी कलशामुळे लागलेली.